हालेलुया, प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. पुन्हा एकदा आपण अशा उत्तम अशा बायबल स्टडीमध्ये आपण एकत्र झालेलो आहोत आणि आजचा विषय तुम्हाला ठाऊकच आहे आणि ते म्हणजे देव मला स्पर्श का करत नाही. तर संतो हो, हा विषय अजून खोलवर जाण्यासाठी आपण पवित्र आत्म्याचं स्वागत करूया आणि पवित्र आत्म्याला सांगूया, विनंती करूया की तो आपल्याला चालवेल, आपलं मार्गदर्शन करेल आणि आपल्याला वचनातून शिकवेल. आपण प्रार्थना करूया. थँक यू लॉर्ड माय गॉड फॉर दिस वंडरफुल टाइम, ओ लॉर्ड. Blessed Lord my God, we come before your throne of grace and mercy, O Lord. And blessed Lord my God, we pray, Lord, have mercy upon us. Wash us with thy precious blood and cleanse us, make us holy, be whiter than snow. And Holy Spirit of God, that welcome, Lord my God, thou art welcome in this place and in our lives. You take charge right now, Lord my God. Holy Spirit of God, we open up our entire beings, O Lord my God. It's not by might, not by power, but by the Holy Ghost it shall be done. It's by your grace it shall be done, O Lord my God. Lord, but you speak, revealing truth and changing lives. Thank you for changing a word, O Lord, from Logos into Rhema. Come, mighty comforter, come, mighty counselor. Thou art welcome once again. You take charge and lead us. And this time is my prayer unto thee. In Jesus' name I pray and I ask. Amen. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर संतो, आपण हा विषय पाहत आहोत आणि पुष्कळांना हा विषय भिडत आहे. येस, पुष्कळांची भेट घेत आहे आणि पुष्कळांचं जीवन परिवर्तित होत आहे. तर सांगतो, आता आपण ह्या विषयामध्ये आणखीन पुढे जाऊया. देव मला स्पर्श का करत नाही. ओके, तर आज आपण पाहणार आहोत चौथा मुद्दा आणि ते म्हणजे एक खोटं बोलणारी जीभ. तर आपण वाचूया नीतिसूत्रेचा 6वा अध्याय वचन 16 ते वचन 19. नीतिसूत्रे 6वा अध्याय वचन 16 ते वचन 19. Proverbs chapter 6 verses 16 to verse 19. Proverbs 6 verses 16 to verse 19. These 6 things that the Lord hate, yea, 7 are an abomination unto him: a proud look, a lying tongue, and hands that shed innocent blood. Verse 18, and heart that deviseth wicked imaginations, feet that be swift in running to mischief. Verse 19, a false witness that speaketh lies, and he that soweth discord amongst brethren. वाचा मराठीमध्ये. 6 गोष्टी यहोवा द्वेषितो, होय 7 गोष्टीचा त्याला वीट वाटतो, त्या ह्या आहेत: गर्वदृष्टी, लबाड बोलणारी जीभ आणि निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट संकल्प योजणारे हृदय, दुष्कर्माकडे त्वरित धावणारे पाय, खोटे बोलणारा लबाड साक्षी आणि भावांमध्ये बेबनाव पेरणारा. आमेन. तर सांगतो, देवाला असे काही प्रकारचे लोक आवडत नाही. तर आज आपण पाहणार आहोत खोटे बोलणारी जीभ. हे फार महत्त्वाचं आहे, कारण पुष्कळांना ह्याचं महत्त्व समजत नाही आणि मग ते म्हणतात की देव मला स्पर्श का करत नाही. आपण हे फार महत्त्वाचं आहे. खोटं बोलणारी जीभ. आपण पुन्हा वाचूया तो भाग, फक्त तेवढाच भाग, खोटं बोलणारी जीभ, तेवढाच भाग वाचू आपण. 6 गोष्टी यहोवा द्वेषितो, होय 7 गोष्टीचा त्याला वीट वाटतो, त्या ह्या आहेत: गर्वदृष्टी, लबाड बोलणारी जीभ. लबाड बोलणारी किंवा खोटं बोलणारी जीभ. ओके, तर संतो, माझा प्रश्न असा आहे की देवाला खोटं बोललेलं का नाही आवडत? काय कारण? आपण ते पाहणार आहोत आज आणि हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. ओके, आपण उघड्या उत्पत्तीचा 3रा अध्याय वचन 4 ते 5. जेनेसिस चॅप्टर 3 verses 4 to verse 5. And the serpent said unto the woman, Ye shall not surely die. वाचा. आणि साप स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. बस, तुम्ही खरोखर मरणार नाही. आता आपल्याला माहिती आहे की हा सापाद्वारे बोलणारा सैतान होता. ओके, आपला ठाऊक आहे. आणि हा जो सैतान होता, हा त्यांना हे सांगत होता की तुम्ही खरोखर मरणार नाही. ओके, नाव सैतानाला हे ठाऊक होतं की ते देवाच्या दृष्टीमध्ये मरणार. एक मिनिट. सैतानाचं उद्दिष्टच होतं की त्यांनी देवापासून दूर व्हावं, त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये एक दरी यावी, ते देवाच्या उपस्थितीपासून मरावे, ते देवाच्या सानिध्यापासून मरावे, हे सैतानाची इच्छा होती. आणि सैतान ह्या योजनेसाठीच, या योजनेमुळेच
या योजनेमार्फतच एदेन बागेत घुसला होता आणि तिथून मग त्या सर्पाच्या शरीरात घुसला. ओके, तर लक्षात ठेवा संतो हो, सैतानाची मूलभूत इच्छा ही होती की आदाम आणि हवा हे देवानी दिलेल्या सामर्थ्यापासून, अधिकारापासून, पॉवरपासून विभक्त व्हावे, दूर व्हावे. आणि त्यासाठी त्यांनी अवज्ञा करणं हे गरजेचं होतं. म्हणून सैतान त्यांना खोटं बोलला. ओके, तर संतो हो, सैतानाला खरं नाही बोलता येत हा मुद्दा लिहून घ्या. सेटन कॅनॉट टेल द ट्रूथ. सैतानाला खरं नाही बोलता येत. तो बायबल आपण पुढे पाहणार आहोत. तर त्यांनी काय केलं, त्यांनी आदाम आणि हवेला फसवलं खोटं बोलून. ओके, म्हणजे तो अर्ध सत्य बोलला. ओके, आता आपण वाचूया वचन 5. फॉर गॉड डॉट नो that in the day ye eat thereof, then your eyes shall be opened, and ye shall be as gods, knowing good and evil. वाचा. कारण देव जाणतो की तुम्ही त्यातून खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील व तुम्ही देवाप्रमाणे बरे आणि वाईट जाणणारे व्हाल. ओके, तर तो त्यांना खोटं बोलला, पण ॲक्च्युली त्याला ठाऊक होतं की अवज्ञा केल्यामुळे ह्या दोघांचं काय वाटोळं लागणार आहे. तर संतो आपल्याला दिसतं की ह्या पृथ्वीच्या पाठीवरती सगळ्यात पहिलं खोटं बोलणारा होता सैतान. आमेन. आता आपण उघड्या योहानाचा 8वा अध्याय आणि वचन 44. जॉन 8 and verse 44. Ye are of your father the devil, and the lusts of your father ye will do. He was a murderer from the beginning, and abode not in the truth, because there is no truth in him. Because there is no truth in him. When he speaketh a lie, he speaketh of his own, for he is a liar and the father of it. वाचा. तुमचा बाप सैतान ह्याच्यापासून तुम्ही आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या कुवासनाप्रमाणे करायला इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक आहे आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाहीच. तो खोटे बोलतो तेव्हा आपल्यातूनच बोलतो, कारण तो लबाड आहे आणि लबाडाचा बापही आहे. आता संत हो, नीट ऐका. हे 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 आपल्या विश्वासनासाठी फार महत्त्वाचं आहे. ओके, प्रभू येशू ख्रिस्त इथं सदुकी आणि पुरुष लोकांना संबोधत आहे आणि बोलत आहे की तुम्ही तुमच्या बापासारखेच आहात. ओके, तुम्ही तुमच्या बापासारखेच आहात, वासनामय आहात, आणि तुम्ही तुमच्या बापाच्या वासनेप्रमाणेच तुम्ही करणार आहात. आणि तुमचा बाप कोण होता? हा तो खुनी होता. परत वाचा वचन, परत वाचा ते ब्रदर. तुमचा बाप सैतान ह्याच्यापासून तुम्ही आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या कुवासनाप्रमाणे करायला इच्छिता. ओके, तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता. ओके, मनुष्य घातक शब्द लिहिलेला आहे, मनुष्य घातक होता. ओके, ही वॉज अ मर्डरर फ्रॉम द बिगिनिंग अँड अबोड नॉट इन द ट्रूथ. आणि त्यांनी सत्यामध्ये कधी वास नाही केला. म्हणजे सत्य म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू काय म्हणाला? मीच मार्ग, सत्य व जीवन आहे. तर त्यांनी सत्यामध्ये वास नाही केला. म्हणजे काय की तो सत्यानुसार चालला नाही, तो देवाच्या इच्छेनुसार चालला नाही, राहिला नाही. ओके, पुढे. आणि बिकॉज देर इज नो ट्रूथ इन हिम, कारण त्यांनी सत्याला त्याच्यामध्ये वास करू दिला नाही. ओके, त्यांनी येशूला, येशूच्या मार्गाला, येशूच्या वचनाला, शब्दाला त्यांनी त्याच्यामध्ये वास करू दिला नाही. त्यांनी त्याला, हे बघा, तुम्हाला त्याला बायबल माहिती आहे, पण बायबल त्याच्यामध्ये वसत नाही. फरक आहे. या दोन्ही स्थितीमध्ये एकदम फरक आहे. वचन माहिती असणं हा भाग वेगळा, आणि वचनाला स्वतःमध्ये रुजू देणं, घुसू देणं, संचारित होऊ देणं, वास करू देणं, हा भाग, ही स्थिती एकदम वेगळी. तर सांगतो, या दोन, आज पुष्कळ लोकांना बायबल माहिती आहे, पण बायबल त्यांच्यामध्ये वसत नाही, वचन त्यांच्यामध्ये राहत नाही. आणि म्हणून सेम परिस्थिती होती सैतानाची. सैतान पण असाच होता. ओके, आणि म्हणून त्यामुळे त्याला स्वर्गातून खाली फेकण्यात आलं, देवाच्या उपस्थितीमधून त्याला खाली फेकण्यात आलं. आणि म्हणून त्यांनी त्याचं उद्दिष्ट काय करून ठेवलेलं आहे की ज्या माणसाला देवाच्या प्रतिरूपात घडवलेलं आहे त्याला पण मी देवाच्या समागमात बसू देणार नाही.
तुम्हाला आठवतं का, ज्यावेळेस फारोला बातमी कळाली की इस्रायल राष्ट्र देवाची भक्ती करायला, देवाची उपासना करायला, देवाच्या उपस्थितीमध्ये उपस्थित व्हायला ज्यावेळेस जाणार आहे, त्यावेळेस त्यांनी लगेच त्यांची कामं वाढवले. त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला गवत मिळणार नाही, पण तुम्हाला विटेंची जी मोजमाप आहे, विटेचा जो आकडा आहे, तो कमी होता कामा नाही. कारण तुम्हाला फार माज आलेला आहे, तुम्हाला फार आराम मिळतोय, म्हणून तुम्ही आता काय करत आहात, तुम्ही तुमच्या देवाची भक्ती करायसाठी तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आलेली आहे. संत हो, सैतानाला अजिबात आवडत नाही की तुम्ही देवाच्या समागमात बसावं, देवाच्या उपस्थितीत बसावं, देवाने तुम्हाला स्पर्श करावा. मी काय बोलत आहे नीट आहे का, मी परत सांगतो. सैतानाला अजिबात आवडत नाही की आपण देवाच्या उपस्थितीत बसावं, देवाच्या समागमात बसावं, देवाच्या स्पर्शाचा उपभोग घ्यावा आणि देवासारखं आणखीन बनावं. हे त्याला आवडत नाही. का नाही आवडत? पहिली गोष्ट, कारण त्याला ते हवं होतं. दुसरी गोष्ट, तसं केल्याने आपण त्याच्या विरुद्ध जास्ती सामर्थ्यशाली होतो आणि आपल्याला आपले सगळे उत्तरं मिळतात. आमेन. येस, तुम्ही नीट ऐकलेलं आहे. आपल्याला आपले सर्व उत्तरं मिळतात. आपण गुलाम राहत नाही, आपण कुत्र्यासारखी आपली जिंदगी राहत नाही, आपण भिकाऱ्यासारखं इकडे तिकडे भटकत नाही आणि आपण जास्ती प्रबळ होतो, स्ट्रॉंग होतो. म्हणून सैतानाला आपण देवाच्या समागमात बसलेला आवडत नाही आणि त्यासाठी तो काही पण करतो. आपल्याला अतिव्यस्त करतो, कोणाचा तरी कॉल येईल, काही नको त्या गोष्टी आपण आपल्या डोक्यावरती घेतो, जिम्मेदाऱ्या घेतो आणि स्वतःला जास्ती व्यस्त करून ठेवतो. नको ते मित्र, नको ते मैत्रिणी करतो, नको त्या संबंधामध्ये घुसतो आणि स्वतःवरच्या डोक्यावरचा व्याप ताप वाढवतो आणि नंतर बोंबलत बसतो. हे सैतानाला फार आवडतं. तसं तो लक्षात ठेवा. तर आता हा जो सैतान आहे, वचन काय सांगतं, प्रभू काय म्हणाला, वेन ही स्पीक इट अ लाय, ज्यावेळेस तो खोटं बोलतो, वाचा तो खोटे बोलतो हा, तेव्हा आपल्यातूनच बोलतो. तेव्हा तो आपल्यातूनच बोलतो. बघा, ज्या व्यक्तीमध्ये सत्य वस्ती करत नाही, त्या व्यक्तीमध्ये खोटेपणा वस्ती करतो. तर खोटेपणा ज्यावेळेस वस्ती करतो, तर ज्यावेळेस तो कधीही तोंड उघडेल, तो खोटंच बोलेल ना. आता त्याने येशूला पण तेच केलं. येशूला पण तो डोंगरावरती घेऊन गेला आणि काय म्हणाला, मला नमन कर आणि मी तुला सगळं काय देईल. तो खरं देणार होता का तुम्हाला वाटतं? नाही. सैतानावरती विश्वास ठेवू नका. सैतान एक नंबरचा फसवा आहे. आणि जर का तुम्ही सैतानावर विश्वास ठेवून त्याचा प्रॉडक्ट घेतला ना, आपल्यासारखे मूर्ख कोणीच नाही, आपण लक्षात ठेवा. ओके, नाव फॉर ही इज अ लायर अँड अ फादर ऑफ इट. आणि तो त्याचा खोट्याचा तो बाप आहे. तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस मी वचन फार पूर्वी वाचलं होतं ना, मला काय वाटायचं माहिती आहे का, मला काय वाटायचं, सर्व खोटारड्यांचा तो बाप आहे. म्हणजे जेवढे लोक खोटं बोलतात, तो त्या सगळ्यांचा बाप आहे. पण ज्यावेळेस मी हे वचन नीट वाचलं अनेक वर्षांपूर्वी, त्यावेळेस मला कळालं, इथं प्रभूशी हे म्हणत नाही तो सर्व खोटारड्यांचा बाप आहे. नाही, तो काय म्हणतोय, वाचा ते शेवटचा भाग. प्रभू काय म्हणाला, कारण तो लबाड आहे हा, आणि लबाडाचा बापही आहे. आणि तो लबाडाचा बाप आहे. म्हणजे लोकांना काय वाटतं, लबाडांचा बाप आहे. नाही, लबाडांचा नाही, तो लबाडाचा बाप आहे. म्हणजे खोट लाईज, खोट्याचा तो बाप आहे. खोटारड्यांचा नाही, खोटं बोलणाऱ्यांचा नाही, तर खोट्याचा बाप आहे. लबाड खोटं जे आहे त्याचा तो बाप आहे. म्हणजे तो खोट्याचा निर्माण करता आहे. समजलं? आता आपण हे बघूया की एका खोटं बोलणाऱ्या जिभेला देवाच्या उपस्थितीमध्ये का राहता येत नाही. आमेन. ओके, अजून एक वचन पाहूया, मग आपण मध्ये स्तोत्र 15 वचन 1 आणि 2. Psalm 15:15 verses 1 to verse 2. Lord, who shall abide in thy tabernacle? Who shall dwell in thy holy hill? He that walketh uprightly and worketh righteousness and speaketh the truth in his heart.
हे यहोवा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? हम्म, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? हम्म. जो सरळपणाने चालतो आणि न्यायीपण आचरतो, तो आपल्या हृदयात सत्य बोलतो. हम्म. तो आपल्या हृदयात सत्य बोलतो. आमेन. तर संतो हो, ज्यावेळेस मी खोटं बोलतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो, एखादा विश्वासणारा ज्यावेळेस खोटं बोलतो ना, नीट ऐका, त्यावेळेस तो सैतानाकडून उसने घेतो. कारण देवाला खोटं नाही बोलता येत. देव तुम्हाला कधीही लबाड बोलायला शिकवणार नाही. देव कधीही तुम्हाला लबाड बोलायला लावणार नाही. देव कधीही तुम्हाला खोटेपणा करायला लावणार नाही. हे नीट लक्षात ठेवा. जर का एखादा विश्वासणारा खोटं बोलतो ना, तो सैतानाकडून उसने घेत असतो. आता ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत किंवा दोन स्थिती आहेत. ओके, फर्स्ट स्थिती की एखादा विश्वासणारा कधीतरी त्याला खोटं बोलायला लागतं, कधीतरी, समटाईम्स. ओके, आणि तो जेव्हा ते बोलतो तो लगेच क्षमा मागतो आणि देवासंती स्पष्ट होऊन जातो, क्लिअर होतो. ओके, पण दुसरे असे काही विश्वासणारे असतात, त्यांची जीभच खोटारडी असते. ते नॉनस्टॉप खोटं बोलतात. ते बघा कसं असतं माहिती आहे का, जेव्हा एखादा व्यक्ती खोटं बोलतो ना, जे बॉडी लँग्वेजचे जे सायंटिस्ट आहेत, की जे बॉडी लँग्वेजचे सायकोलॉजिस्ट आहेत, जे बॉडी लँग्वेज स्टडी करतात. ओके, बिहेवियरल ॲनालिसिस. ओके, म्हणजे एखाद्याचं वर्तणूक कशी आहे त्यानुसार त्याचं ॲनालिसिस करतात ना. ते लोक सांगतात की जेव्हा एखादा व्यक्ती खोटं बोलतो ना, त्याचे डोळे जे पुतळे आहेत ते जास्ती मोठे होतात, मग त्याला घाम फुटतो, तो बोटांमध्ये असं काहीतरी वळवळ करत बसेल, किंवा मग तो डोळ्यात डोळा घालून बोलणार नाही, किंवा मग तो त्याचे काय अशा हालचाली असतील की ज्याच्यावरून कळतं की तो डोकं जास्ती वापरत आहे, जास्ती उपयोगात आणत आहे, कारण तो ते खोटं डिझाईन करतोय. ओके, पण काही लोक असे असतात की जे जेव्हा खोटं बोलतात ना, तुम्हाला त्यांच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदलाव दिसणार नाही. खरं आणि खोटं जेव्हा ते बोलतात, ते खरं पण ते खरं जेव्हा बोलतात तेव्हाही त्यांच्या शरीरामध्ये काही तुम्हाला डिफरन्स कळणार नाही, फरक कळणार नाही. आणि जेव्हा ते खोटं बोलतात ना, तेव्हा पण त्यांच्या शरीरामध्ये तुम्हाला काहीही अंतर किंवा फरक झालेला दिसणार नाही. का? कारण ते तेवढे प्रावीण्याने खोटं बोलण्यामध्ये पारंगत झालेले आहेत. येस, द वर्ड इज पारंगत. येस, ते प्रख्यात, म्हणजे ते स्वतःला त्यांनी प्रोफेशनल केलेलं आहे खोटं बोलण्यात. आता हा शब्द पारंगत हा शब्द वापरणं ह्या ठिकाणी चुकीचं आहे. का? कारण याचा ॲक्च्युअल शब्द आहे तेवढे त्यांनी स्वतःला सैतानाला विकलेलं आहे, दिलेलं आहे. म्हणून ते लोक एवढ्या सहजपणे सैतानाकडून धडाधड मटेरियल घेतात आणि त्यांना त्याचं काहीही त्यांना इथं वाटत नाही, झिरो. येस, पण जे कधीतरी खोटं बोलतात ना, जे देवाच्या सानिध्यात बसलेले असतात, देवाच्या उपस्थितीत असतात आणि जे देवाचा शोध करतात, देवावर प्रेम करतात, पण कधीतरी जेव्हा ते चुकतात आणि खोटं बोलतात ना, त्यावेळेस त्यांना घाम फुटतो, त्यांना त्रास होतो, त्यांना ते बोलता येत नाही, ते पकडले जातात. का? कारण त्यांना कळत असतं की हे देवापासून मी बोलत नाही, हे इथून नाही बोलत. हा, बघा देवाचं कसं माहिती आहे का, जे तुझं इथं आहे तेच तोंडातून बाहेर काढ. देवाचं सिंपल आहे. म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताचे या सदुकी पुरुषांबरोबर का भांडणं व्हायचे? कारण प्रभूला कधी त्यांचे पोचारे फिरवता नाही आले. येस, प्रभूला त्यांची कधी खोटी तारीफ करता नाही आली. प्रभूला त्यांना कधीही झाडावर चढवता नाही आलं. म्हणून का नाही आलं? कारण तो सत्य आहे ना. जो तो व्यक्ती समोर आहे त्यानुसारच तो बोलणार. प्रभू कारण सत्य असंच असतं, जे आत आहे ते बाहेर येणार. ओके, पण जे हुशार असतात, खोटारडे असतात, ओके, ते तुम्हाला कधीच त्यांचे खरं रंगरूप कधीच दाखवणार नाही. ते तुम्हाला असं लपेटतील की तुम्हाला वाटेल बापरे, ह्याच्यासारखा व्यक्ती कोणी नाही जो माझ्यावर प्रेम करतो. पण संतो लक्षात ठेवा,
अशा व्यक्तीला देव स्पर्श करत नाही. देवाला असा व्यक्ती आवडत नाही. का नाही आवडत देवाला असा व्यक्ती? कारण देवाला जे अंतःकरणात आहे तेच बाहेर येणं हे देवासाठी महत्त्वाचं असतं. कारण देवाला व्यक्ती, हे बघा लक्षात ठेवा, असं एक एक कल्पना करा. एक पाईप आहे ज्याच्यामध्ये पुष्कळ घाण अडकलेली आहे. ओके. आणि आपण ह्या साईडनी स्वच्छ पाणी, एकदम प्युअर पाणी आपण सोडतो. ओके. ते पाणी बाहेर निघेल का? नाही निघणार. तसंच देवाला ठाऊक आहे की त्याचा अभिषेक, त्याचं सानिध्य, त्याची उपस्थिती जे येणार आहे ती ब्लॉक होणार आहे या घाणीमुळे. आणि या घाणीमुळे ती गोष्ट, ते सानिध्य, उपस्थिती बाहेर येणार नाही. आणि म्हणून देव ते सानिध्य देतच नाही. कारण देवाला माहिती आहे मध्ये घाण अडकलेली आहे. तर सांगतो हो, एक खोटं बोलणारी जीभ म्हणजे ज्याला सवय लागलेली आहे खोटं बोलायची, ज्याचं लाईफस्टाईल आहे खोटं बोलणं, अशा व्यक्तीला देव स्पर्श करत नाही. ओके. आता पुढे पाहूया आपण. मुद्दा क्रमांक 5, हँड्स दॅट शेड इनोसंट ब्लड. जे हात निर्दोष रक्त वाहतात. म्हणजे काय? ओके, आपण पाहूया. नीतिसूत्रेचा पहिला अध्याय वचन 10 ते 19. ओके. Proverbs chapter 1 verses 10 to verse 19. My son, if sinners entice thee, consent thou not. If they say, come with us, let us lay wait for blood. Let us look privily for the innocent without cause. Let us swallow them up alive as the grave, and whole as those that go down into the pit. We shall find all precious substance. We shall fill our houses with spoil. Cast in thy lot among us. Let us have one purse. Let us all have one purse. My son, walk not thou in the way with them. Refrain thy foot from their path. For their feet run to evil, and make haste to shed blood. Surely in vain the net is spread in the sight of any bird, and they lay wait for their own blood. They lurk privily for their own lives. So are the ways of everyone that is greedy of gain, which taketh away the life of their owners thereof. वाचा. माझ्या मुला, जर पापी तुला भूलताप देऊ लागले तर तू ऐकू नको. कारण ते म्हणतील, आमच्याबरोबर ये, आपण रक्त पाळायला टपू, उगीच निर्दोषासाठी दडून राहू. मृत लोकाप्रमाणे त्यांना जिवंतच आणि खाचेत जाणाऱ्यासारखे सगळेच गिळून टाकू. आपणास सर्व मौल्यवान द्रव्य मिळेल. आम्ही आपले घरे लुटीने भरू. तू आपला वाटा आम्हामध्ये टाक. आम्हा सर्वांस एकच पिशवी असो. तर माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर मार्गात चालू नको. त्यांच्या वाटेपासून आपला पाय आवरून धर. कारण त्यांचे पाय दुष्कर्माकडे धावतात आणि ते रक्त पाळायला घाई करतात. खचित कोणत्याही पक्षाच्या देखत जाळे पसरणारे व्यर्थ आहे. हे तर आपल्या स्वतःच्या रक्तासाठी टपतात. ते आपल्या स्वतःच्या जीवासाठी दडून राहतात. जो लोभी आहे, त्या प्रत्येकाचे मार्ग तसेच आहेत. धन आपल्या धन्याचा जीव घेते. ओके. आता कोणतरी विचारेल की पास्टर, इथं तर आम्ही कधीच रक्तपात करत नाही, निर्दोष रक्त आम्ही कधी पाडत नाही, मग हे आम्हाला लागू कसं काय होतं? संतो हो, आपण कोणाचा खून करत नसूया, आपण कोणाला मारत नसूया, पण आपण जे कुयोजना करून एखाद्या व्यक्तीला त्याच्या निर्दोषपणामध्ये, जो त्याचा भरोसा आपल्यावरती आहे, आणि आपण त्याचा भरोसा तोडतो आणि आपण त्याचं निर्दोष रक्त पाडतो. म्हणजे काय की त्याला आपण असं धरून देतो की तो व्यक्ती अक्षरशः जीवनामधून उद्ध्वस्त होतो. संत हो, हे ते आहे निर्दोष रक्त पाडणं, घात लावून बसणं, की तो व्यक्ती कधी पाप करणार, की तो व्यक्ती कधीच कुठे चुकणार, कधी कुठे पडणार, कधी कुठे सापडणार, त्याच्या निर्दोषपणामध्ये तो कुठे आढळेल चुका करताना. इथं काय दिलेलं आहे? हे लोक काय करत होते? हे लोक घात लावून बसायचे की त्यांना ते धरतील, पकडतील. आमेन. तर संतो हो,
असे जे लोक कुयोजना करतात दुसऱ्यांबद्दल, सापडे रचतात दुसऱ्यांबद्दल, ख्रिस्तामध्ये आहेत, पण त्यांचं काम आहे सापळे रचणं. बघा दिलेलं आहे सापळे. एका पक्षात देखत जसा सापळा रचला जातो तसं हे लोक त्या व्यक्तींसमोर सापळा रचतात, पण ते विसरतात ते व्यक्तींना सांभाळणारा, उचलून धरणारा हा त्यांचा परमेश्वर आहे. कारण ते निर्दोष आहेत. चुका करत असतील पण ते निर्दोष चुकणारे आहेत, लक्षात ठेवा. आणि अशा लोकांचा रक्षक आणि पाठीराखा आणि त्यांना उंच करणारा हा त्यांचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे, लक्षात ठेवा. पण जे लोक हे असे कुकाम करतात ना, जे अशा प्रकारचे सापळे रचतात, अशा कुयोजना करतात आणि एखाद्याला धरून देण्यासाठी ते लोक त्यांचे कमॉन, मला जास्ती काय सांगायची गरज नाही आहे. तुम्हाला माहिती आहे देव अशा लोकांना स्पर्श का करत नाही? कारण त्यांचं डोकं आहे ना नॉनस्टॉप सतत कसं कोणाला पकडू, कुठे पकडू, काय चुका चालल्या आहेत, कोण काय करत आहे, कसं करत आहे, इथं का गेला तिथं का गेला. त्यांच्या डोक्यामध्ये देव नसतो, त्यांच्या अंतःकरणात देव नसतो. नुसतं लोकांबद्दल खुन्नस, लोकांबद्दल कसं एकाचा डाव घेऊ, कसं एखाद्याला धरू, कसं एखाद्याचे नाव बदनामी करू, कुठे कोण सापडतं का त्याचं इन्स्टा चेक करणार, स्नॅपचॅट चेक करणार, फेसबुक चेक करणार, व्हॉट्सॲपचं स्टेटस बघत राहणार, कुठे कोण कधी मला सापडतं. अशा लोकांना देवाच्या स्पर्शाची गरज तरी आहे का? हा प्रश्न आहे पहिली गोष्ट. त्याच्यावर महत्त्वाचा प्रश्न आहे, अशा लोकांना वाटतं ते स्वर्गात जातील? अहो संतो, ज्या लोकांना देव पृथ्वीवरती स्पर्श करत नाहीये ते लोक कधी स्वर्गात जाणार? शक्य नाहीये. ह्या तुमच्या मनामधली जी भुरळ आहे ना ती काढून टाका. तुम्हाला माहिती आहे का, आज आपण अशा काळामध्ये जगत आहोत की आज आपल्या सभोवती मूर्ख कुमारे आहेत. हो, हे फॅक्ट आहे. बायबलमध्ये 5 शहाणे आणि 5 मूर्ख दिलेले. मी तर म्हणतो असं की 1 शहाणे आणि 10 मूर्ख आहेत किंवा 1 शहाणे आणि 9 मूर्ख आहेत. आजची परिस्थिती अशी आहे. जो तो आपल्याच मनाप्रमाणे जगत आहे, सैराचार चालू आहे. तो जे त्याला वाटतं त्यानुसार तो करत आणि जगत आणि त्यांचं जीवन चाललेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की आजच्या ह्या जगामध्ये ना सैतानाने लोकांना एवढं भुरळीत ठेवलेलं आहे, एवढं त्यांचं मन पॅक करून ठेवलेलं आहे ना की त्यांना स्वर्गाचं लक्षच येत नाही की आम्हाला स्वर्गात जायचंय. हा जो मोबाईल आहे ना, ह्या मोबाईलला म्हणजे एक प्रकारे हा एक आशीर्वाद पण आहे आणि एक फार मोठा म्हणजे आशीर्वाद हा 10% आहे आणि 90% हा एक श्राप आहे. फॅक्ट आहे. कारण ह्याला लोकांच्या हातातून काढणं म्हणजेच, अहो लहान लहान लेकरं ह्याच्यासाठी जीव द्यायला तयार आहे, आईला मारायला तयार आहे. मी एक व्हिडिओ पाहिला होता, एका आईने एका लेकराला तो अभ्यास करत नव्हता म्हणून त्याच्या हातातून मोबाईल हिसकून घेतला आणि नंतर शेवटी ती मोबाईलवरती बोलत बसली होती, तर त्या लेकरांनी काहीतरी घेतलं आणि त्याने त्याच्या आईच्या डोक्यात घातलं आणि आईला मारून टाकलं. तो व्हिडिओ मी स्वतः पाहिला होता. म्हणजे एवढं त्या लेकराला त्या मोबाईलबद्दल प्रेम आणि आकर्षण आणि ओढ होती की त्यांनी त्याच्या सख्ख्या आईला मारून टाकलं. सैतानाने हे जे टेक्नॉलॉजिकल जे ॲडव्हान्समेंट आहे फार सुंदर आहे. बघा आधीच्या काळामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती घर सोडून घराच्या बाहेर जायचा तर त्याला कॉन्टॅक्ट करायसाठी जोपर्यंत ऑफिसला जात नाही तोपर्यंत आपण त्याला कॉन्टॅक्ट करू शकत नसायचं. कारण घरात एक टेलिफोन असेल आणि ऑफिसमध्ये टेलिफोन असेल. ओके, पण आजकालच्या काळामध्ये तुम्ही 2-2 सेकंदाला एक अर्ध्या सेकंदाला एकमेकाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही बोलू शकता आणि सांगू शकता. व्हेरी गुड. एक काळ होता ज्यावेळेस मला आठवतं फॅक्स यायचा आणि फॅक्सची मशीन जिथं असेल तिथं तो फॅक्स येणार आणि मग तो फॅक्स आल्यानंतर मग मजकूर कळायचा, मग समोरचा व्यक्ती फोन करून सांगायचा की बघा असं दिलेलं आहे, असं आलेलं आहे. आजकाल तसं नाही. आजकाल फोटो काढलं की व्हॉट्सअपवर डायरेक्ट पटाक करून मिळतं. म्हणजे टेक्नॉलॉजी वाईज हे फार चांगलं आहे, फार सुंदर आहे. त्याचा सदुपयोग केला तर. पण जर का सदुपयोग नाही केला
तर याच्यासारखं घातक नाही आहे हो. हे फॅक्ट आहे. आज घरामध्ये टी व्ही असतो. मी म्हणतो टी व्ही परवडला मोबाईलपेक्षा. कारण त्या टी व्ही ऑन करायसाठी त्याला पहिलं घरी यावं लागणार. मग त्याला स्वतःला बसून घ्यावं लागणार. मग तो टी व्ही ऑन करणार. ओके. पण हा एक टी व्हीच आहे. 6.3 इंचेसचा 6.1 इंचेसचा टी व्ही आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही काहीही बघू शकता. टेक्नॉलॉजीनी तो टी व्हीचे जेवढे प्रोग्राम आहे सगळे ह्याच्यावर आणलेत. पण आपण ते प्रोग्राम ह्याच्यावर बघत नाही. आपण नको त्या गोष्टी ह्याच्यावर बघत असतो. आणि सोशल मीडियामुळे काय झालेलं आहे माहिती आहे का? बघा, एक काळ असा होता की ज्यावेळेस आता मला कोणी सांगितलं ना, पेरू खा, पेरू हा तुझ्या तब्येतीसाठी चांगला आहे. हे सांगणारा कोण होता? डॉक्टर. त्याच्या डिग्र्या होत्या. त्याच्या डिग्र्या होत्या. त्यांनी एक बिझनेस ओपन केलेला होता. तो सक्सेसफुल आहे का अनसक्सेसफुल आहे, तो यशस्वी आहे का अयशस्वी आहे, हे त्याच्या पेशंटच्या लाईनीवरून कळायचं. आणि जितक्या लोकांना उपचार झालेले आहेत, जितके लोक बरे झालेले आहेत, त्यांच्या साक्षीवरून आम्हाला कळायचं की हा डॉक्टर चांगला आहे. ओके. आज सोशल मीडियामुळे कोणी येताना काहीही म्हणतो. आणि आपल्याला माहिती पण नसतं समोरचा व्यक्ती कोण आहे, काय बडबड करतोय, कोण आहे हा, काय बोलतोय, काही माहिती नाही. फक्त माहिती तो कोणीतरी म्हटलेलं असतं बाबा ह्याच्या डिग्री आहे, कोटीतून पॉडकास्ट चालू असतं. आपल्याला वाटतं हा बाबा कोण आहे, काय माहिती, बाबा फेमस आहे, हां चला बाबा फेमस आहे, झालं. पण तो फेमस का आहे, कोणी केला, कशाला केला, तो कोणत्या व्यक्तीचा अजेंडा घेऊन चाललेला आहे, त्याला कोणी एका रात्रीतून असं उंच केलंय, प्रख्यात केलंय, काही माहिती नाही आपल्याला. फक्त तो कोण म्हणतो हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे खा, ते खा, धडाधड चाललो आपण. एकदा कोण म्हणतं अंडे खाऊ नका, अंडे वाईट आहे, अंडे विष आहे, फेकून दिले सगळे अंडे. दुसरा रील पाहिला, अरे अंडे चांगलेत, आणले अंडे. तिसरा रील पाहिला, अंड्याचं पिवळं खाऊ नका, सगळे अंडे फोडले, पिवळे फेकून दिले, पांढरे ठेवले. नंतर काय वेळाने दुसरा रील पाहिला, अंड्याचं पांढरं विषाणू आहे, अरे मग आता अंड्याचं करायचं काय, अंड्याचं टरफळं खा, मग टरफळं खाल्ले. म्हणजे काहीही कोणीही काही येतं, चालू आहे एवढा डेटा. मग त्यामध्ये ते इंस्टाग्रामवरती एक रील्स, एक भयानक रील्स. कोणी आजकाल कुठेही कॅमेरा लावलेला आहे, सुरू आहे रेकॉर्डिंग. आणि मग ते, आणि हे बघा कसं आहे माहिती आहे का, एखादी बिल्डिंग आहे, एक वास्तू आहे, एखाद्या वास्तूला जर का आपण नीट बांधकाम करून वाढवलेलं आहे, बनवलेली आहे, तर ती कोणाचा रील बघून ती हलणार नाही ना. पण आजकाल असं झालेलं आहे की तरुण मुलं मुली आहेत की ज्यांच्या बांधकामच नीट झालेलं नाही आहे, बांधकामच नाजूक आहे. आज कोणताही रील बघतात, काहीही बघतात, त्यानुसार कपडे घालणार, त्यानुसार कपडे नेसणार, त्यानुसार स्टायलिंग करणार, त्यानुसार मेकअप करणार. पण त्यांचा स्वतःचा पाया काय, त्यांची स्वतःची ओळख काय, त्यांची ओळख शून्य आहे. त्यांची ओळख आहे इंस्टाग्रामचे रील. वाऱ्यासारखे ते बदलतात, त्यांच्याकडे स्वतःची स्टाईलच नाही आहे. मला चांगलं आठवतं एक काळ होता ज्यावेळेस नॅरो बॉटमची स्टाईल आली होती आणि मी नॅरो बॉटम घालायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग परत बेल्ट बॉटम्स आले. तर मला सगळे मुलं आमच्या वर्गातले सगळेजण बेल्ट बॉटम घालायला लागले. मला मुलांनी विचारलं, अरे तू का घालत नाही रे? मला नाही आवडत. अरे पण तू विचित्र दिसू दे, मला काय फरक नाही पडत त्याचा. मला जे आवडतं ते मी करणार. मी पुष्कळदा पाहिलेले पुष्कळ मुली आहेत की ज्या लोक स्वतःचा चेहरा एकदम पांढरा करून टाकतात. का? कारण दुसरी मुलगी करत होती. अरे पण तिला जे शोभतं तुला नाही शोभत. लोकांना डोळेच नाही आहे, लोकांना कळतच नाही की, लोकांना कळतच नाही स्टाईल सेन्स. म्हणजे मला जे आवडतं ते मी करणार, ज्याच्यामध्ये मी चांगला दिसतो. लोक जे करत ते मी करणार. म्हणजे जसं काय ते हे असतात ना गुरंढोरं, ज्यांना कोणतरी चालवतात ते डोकं खालीडून जातात, असं तसं एक प्रकारचा एक समूह चाललेला आहे. संत हो, आज म्हणजे एवढं नाजूक परिस्थिती आहे ना. आताच तो चालिक त्याला मारून टाकलं. का मारून टाकलं? त्याला मारणारा हा गे होता. तो त्याच्या पार्टनर बरोबर त्यांचे संबंध होते. त्याचा पार्टनर मुलगा, आता तो मुलगी होते त्याचा पार्टनर त्याचा, आणि तो गे होता. आणि हा चार्ली कक हा ख्रिस्ती व्यक्ती
बिलीव्हर होता तो, आणि तो डोनाल्ड ट्रम्पला सपोर्ट करत होता, आणि तो गे लोकांविरुद्ध बोलायचा म्हणून त्याला गोळी घालून मारून टाकलं. आणि मारणारा असं नाही की कोण खूनी आहे का कोण फार मोठा आर्मीतला व्यक्ती आहे, नाही. त्याच्याकडे बंदुका होत्या आणि तो बंदुकाची प्रॅक्टिस करायचा, आणि त्याने दुरून बरोबर निशाणा साधून त्याला उडवला. संतो, म्हणजे आज कोणीही कोणाचाही ब्रेन वॉश करू शकतो, एवढं सहज झालेलं आहे, एवढं सहज आहे ते. म्हणून आपला जो जो काळ आहे ना, हा मध्यरात्रीचा फार घनदाट असा अंधकाराचा काळ आहे. आणि मी तर म्हणतो 5 कुमाऱ्या शहाणे आणि 5 मूर्ख नाही आहेत. तर मी तर म्हणतो 1 शहाणी आहे आणि 9 मूर्ख आहेत. ही परिस्थिती फार विचित्र आहे हो. कोणाला बघा, आज तुमच्या भोवती बघा, तुम्ही स्वतः जेव्हा चर्चला येताना बघा, किती लोक, त्यांना फक्त बोला, विचारा की बाबा तुम्ही आठवडाभर प्रार्थना केली का, आठवडाभर तुम्ही वचनाचं मनन केलं का, वचन त्यांना सांगा, उघडा आणि वाचा आणि बघू, सांगा मला याचा अर्थ काय होतो. नाही त्यांना सांगता येणार. त्यांच्या मनामध्ये, ध्यानामध्ये वचनच नाही. ह्या वचनाचं ते लोक कधी मननच करत नाही, उघडतच नाही, वाचतच नाही. वाचत जरी असतील पण ते मनन करत नाही. जरी ते कधीतरी वाचत असतील ते त्यांच्या आतमध्ये वचन नाहीये, आणि त्यामुळे ते सर्वजण स्वर्गाला मुकणारे, हे फॅक्ट आहे. म्हणून जो व्यक्ती निर्दोष रक्त वाहण्यासाठी, एखाद्या व्यक्तीची वाटोळा लावण्यासाठी कुयोजना करत फिरतो, त्याच्या मनामध्ये नॉन स्टॉप, सतोदित नुसतं हेच असतं की मी कसं कोणाला मी फसू, कसं कोणाचा डाव काढू, कसं कोणाला मी त्याचं नाव बदनाम करून त्याचं वाटोळं लावून टाकू. अशा व्यक्तीच्या मनामध्ये देव राहणार आहे का देव असणार आहे का? आणि अशा व्यक्तीला देवाच्या स्पर्शाचं काय घेणं देणं पडलेलं आहे? म्हणून तर ते लोक असे कोरडे उभे राहतात ना चर्चमध्ये. का त्यांना अभिषेक येत नाही? का का अहो, मी बघतो चर्चमध्ये लहान लहान लेकरं आहेत, तरुण लेकरं आहेत. त्यांचं वय आज असेल 20, 21, 24, 25, तरुण आहेत. त्यांना स्पर्शही करत नाही. 18, 15 असे त्यांच्या बाजूने निघून जातो, बाजूला स्पर्श करतो, मागच्याला स्पर्श करतो, पुढच्याला करतो, पण त्यांना करत नाही. एवढ्या लहान लेकरांना देव स्पर्श का करत नाही? वचनात दिलेलं आहे ना की लहान लेकरांना मायापासून दूर ठेवू नका, त्यांना माझ्याकडे घेऊन या. मग एवढ्या लहान लेकरं, 15-12 वर्षाचे लेकरं, त्यांना देव का स्पर्श करत नाही बरं? असं त्यांच्या मनामध्ये. आणि आई वडिलांना ते बघतात पण की माझ्या लेकराला स्पर्श नाही झाला. तरी त्या आई वडिलांना टेन्शन येत नाही, त्यांना काही वाटत नाही. तरी आई वडील आहेत तसेच आहेत. आणि आई तर बिझी असती, लोकांच्या चहाड्या करत, लोकांच्या लावालाव्या करत, ह्याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं ह्याला, ह्याचं त्याला, ह्याला त्याला, ह्याला फोन, त्याला फोन, दिवसभरामध्ये सगळ्यांना फोन करून त्याची बातमी, ह्याची बातमी, त्याची बातमी, ह्याची बातमी सांगत बसणार. पण स्वतःच्या पोटच्या लेकरांना स्पर्श होत नाहीये हे आई बघती, आणि तिला काहीही वाटत नाही इथं की यार मी उपास आणि प्रार्थनेत गेली पाहिजे माझ्या लेकरांसाठी. देव माझ्या लेकरांपासून दूर का आहे? देव माझ्या लेकरांना का स्पर्श करत नाही? ते असे काय करत आहेत? निश्चितच आहे की माझे लेकरं मला आणि माझ्या नवऱ्याला फसवत आहे. त्या बापाला पण कळलं पाहिजे, अरे देव माझ्या लेकरांना का स्पर्श करत नाही? म्हणजे काहीतरी गडबड चाललेली आहे माझ्या लेकरांची. त्या बदक असं ना, बदक तुम्ही नीट बदकाकडे नीट पहा. बदक आहे ना, वरतून नीट दिसतो, एकदम असा दिसतो बदक असा, पण आतमध्ये पाण्याखाली त्याचे पाय फुल स्पीड करत असतात. तसे लेकरं आज पाण्याच्या वर नीट दिसतात असे, पण आतमध्ये फार मोठा कळहोळ चाललेला आहे. पाण्याखाली फार मोठी वळवळ चाललेली आहे, फार मोठं भयानक काहीतरी कार्यक्रम चालल्याने एक दिवस तो ज्वालामुखी फुटणार, आणि मग त्या वडील म्हणणार, हे कसं काय झालं, कसं काय झालं, कसं काय झालं, मग ते ओरडणार. पण त्यांना देव प्रत्येक आपल्या चर्चमध्ये प्रत्येक महिन्याच्या 1 रविवारी त्या आई वडिलांना देव दाखवत असतो, माझ्या बाळांनो, तुमच्या बाळांना मी स्पर्श करत नाही, आणि तुम्ही तरीही तुमचे दैहिक चाळे चालू आहेत.
तरी तुम्हाला वाटत नाही की संशोधन करावं, स्वतःला उपासने प्रार्थनेत तोडावं, मोडावं, स्वतःला माझ्यासमोर लीन नम्र करावं, तरी तुम्हाला काय वाटत नाही? हे देव दाखवतो त्या आईवडिलांना. आणि आपल्या मंडळीमध्ये तर महिन्याच्या एक रविवारी तरी हे त्या आईवडिलांना दिसतं. पण त्या आईवडिलांना काहीही परवा नाही. नथिंग. झिरो. नको त्या गोष्टीमध्ये तोंड खुपसून बसलेले आहेत आईवडील. फार बिझी आहेत, फार फार व्यस्त आहेत, फार लोकांची पंचायत. आपण वाचूया यशायाचा पहिला अध्याय वचन 15 ते 17. Isaiah chapter 1 verses 15 to verse 17. Isaiah chapter 1 verses 15 to verse 17. And when ye spread forth your hands, I will hide mine eyes from you. When ye make many prayers, I will not hear. Your hands are full of blood. Wash you, make you clean. Put away the evil of your doings from before mine eyes. Cease to do evil. Learn to do well. Seek judgment. Relieve the oppressed. Judge the fatherless. Plead for the widow. असा. तुम्ही आपले हात पुढे पसराल तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकेन, आणि तुम्ही पुष्कळ प्रार्थना केल्या तरी मी ऐकणार नाही, कारण तुमचे हात रक्ताने भरले आहेत. तुम्ही आपणास धुवा, आपणास स्वच्छ करा. आपल्या आचरणाचे दुष्टपण माझ्या डोळ्यांपासून दूर करा. वाईट करणे सोडा, चांगले करायला शिका. न्याय करायला झटा. जाचलेल्यांचे दुःख निवारण करा. अनाथाचा न्याय करा. विधवेची दाद लावा. इथं देव म्हणतो की ज्या वेळेस तुम्ही तुमचे हात माझ्यासमोर पसराल, त्यास मी माझे डोळे तुमच्यापासून दूर करेल किंवा लपवेल. का? कारण तुम्ही निर्दोष रक्त वाहिलेलं आहे. ज्या लोक निर्दोष आहेत, जे लोक त्यांचा काहीही त्याच्यामध्ये समावेश नसताना पण तुम्ही त्यांना त्या गोष्टीमध्ये धरलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्या विरुद्ध कटकारस्थानं केलेले आहेत, सापडे रचलेले आहेत, आणि तुम्ही त्यांना ते कधी पडतात, कधी सापडतात ह्याचा घात लावून तुम्ही बसलेले आहात. संतो, आज ह्या बायबल स्टडीद्वारे मी 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 सगळ्यांना नम्र विनंती करतो की तुम्ही तुमचं वयोगट काही असू द्या, तुम्हाला जर का देवाचा स्पर्श होत नाही आहे तर तुम्ही अक्षरशः तुम्हाला मी सांगतो, तुम्ही अलर्ट झाले पाहिजे, तुम्ही जागृत झाले पाहिजे. कारण देवाचा स्पर्श होणं म्हणजेच देव तुमच्या संगती आहे. आणि देवा स्पर्श न होणं म्हणजे, सॉरी टू से दिस, बट देव तुमच्यापासून फार लांब आहे. आणि कृपा करून ॲक्टिंग करू नका प्लीज. कारण ॲक्टिंग करून तुम्हाला काही ऑस्कर फिस्कर मिळणार नाही आहे. तुम्हाला नरकसर मिळणार आहे. नरकसर नावाचा एक अवॉर्ड आहे जो नरकात गेल्यावर मिळतो, नरकसर. तर प्लीज तुम्ही ॲक्टिंग करून स्वतःची फसवणूक करू नका. मला काही फरक पडत नाही, कारण मी सेवक आहे. माझं काम आहे तुमच्यापर्यंत देवाचं सानिध्य उतरून आणणं, तुम्हाला देवा सानिध्याचा उपभोग करून देणं, आणि त्याच्यानंतर माझं काम संपलं. तो देवाची उपस्थिती तुम्हाला मिळवण्यासाठी मी मध्यस्थी करतो. देव माझी प्रार्थना ऐकतो. देव तुम्हाला त्याचं सानिध्य भरभरून देतो. पण नंतर घरी गेल्यावरती तुमचं काय होतं हे तुमचं आणि देवाच्या वैयक्तिक संबंधावरती अवलंबून आहे. आता मी पुढचा भाग घेणार होतो, पण हाच भाग थोडासा रुजू द्या. कारण माहीत आहे मला, ख्रिस्ताच्या शरीरामध्ये पुष्कळ जण असे आहेत की जे दुसऱ्याच्या वाईटासाठी वाट बघून आहेत, दुसऱ्याच्या वाईटासाठी टपलेले आहेत की कधी दुसऱ्याचं वाईट होईल, कधी हा पडेल, कधी ही पडेल, कधीही मला कुठे सापडेल, कधी माझ्यासमोर काहीतरी बाहेर येईल. आणि मग सापळे रचतात. ते सापळे, पारधे कुठे कधी कोणत्या पारध्या पाशात सापडतो, पकडला जातो.
तुम्ही व्यर्थपणा करत आहे तो. यू वेस्टिंग अ टाईम. खरं सांगतो, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहे, वेळ. कारण त्याच्याने काय होणार नाही. पक्ष्यांसमोर कोणी कधी सापळा रचलाय का? वचन आहे, वाचा. नॉट पॉसिबल. आपण प्रार्थना करू. लेट्स प्रे. Thank you, Lord my God, for your word that came to us alive. Beloved Lord my God, I seal this word in our hearts with thy precious blood, precious oil, and fire of the Holy Spirit. Every yoke of darkness, every bondage of the enemy that's trying to steal this word, Lord, abandon destroy and consume with the fire of the Holy Ghost, in the name of the Lord Jesus Christ of Nazareth, and I command power of darkness in the name of Jesus. Get out! Come on in Jesus' mighty name. I bless the Lord my God. I set this word free, Lord, and people free right now in the name of Jesus, Lord. Bless the Lord my God. I pray, help your people, Lord, to understand the gravity of this word today, Lord. Help them, Lord my God, to clean their hearts and have a clear mind, and their mind to be full of you, and their heart to be full of you, Lord my God. Help your people to bring forth fruit hundredfold. Thank you, Lord, once again. I seal this word and this anointing with the precious blood, precious oil of the Holy Ghost in people's spirit, soul, body, mind, heart, and life, Lord. In Jesus' name I pray and I ask. Amen. Hallelujah. Praise the Lord. सगळ्यांना गॉड ब्लेस यू. आणि प्लीज जर का हे वचन तुम्हाला आवडले, कृपा करून ह्याला लाईक करा आणि तुमच्या सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना हे शेअर करा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब करा. आणि उंच भरारी मारा गरुडांसारखे, आणि आत्म्याच्या अंतराळामध्ये उंच जा. गॉड ब्लेस एव्हरीबॉडी अँड लव्ह यू ऑल. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. प्रेज द लॉर्ड.